हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 36. पापमेवाश्रयेद्दस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. पाप एव खचित आश्रयेत भोगावे लागणार अस्मान आम्हाला हत्वा वध करून एथान या सर्वांचा आततायिनः आतताई आक्रमक तस्मात म्हणून न नाही अर्हा योग्य वयम आम्ही हंतुम हत्या करणे धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्र सबांधवान मित्रांसहित स्वजनम नातलग ही खचित कथम कसे हत्वा हत्या करून सुखिनः सुखी आनंदी श्याम आम्ही हो माधव हे माधव लक्ष्मीपती कृष्ण. या आतताई आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे. हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ. तात्पर्य. वैदिक प्रकारे 6 प्रकारचे आतताई असतात. विष देणारा, घराला आग लावणारा, घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रास्त्रांनी आघात करणारा, संपत्ती लुटणारा, दुसऱ्याची भूमी बळकावणारा आणि परपत्नीचे अपहरण करणारा. अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतःच तो साधू वृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. तथापि अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. राज्यकर्त्याने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक राम राज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता. पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या संबंधात मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी होते. परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्या विरुद्ध आपण योजू नये. या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती किंवा स्वतःचे जीवन संकटात का घालावे. या संदर्भात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणू इच्छित होता की ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. वास्तविकपणे श्रीकृष्ण तर भक्तांनाच काय इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. हरे कृष्ण.